मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. 4. विद्युत धारेचे परिणाम. विद्युत शक्ती एकक कालावधीत विद्युत ऊर्जेच्या साहाय्याने घडून आलेले कार्य म्हणजे विद्युत शक्ती होय, किंवा विद्युत ऊर्जा वापराचा दर म्हणजे विद्युत शक्ती होय. विद्युत शक्तीचे SI एकक वॅट आहे. विद्युत शक्ती बरोबर कार्य अथवा वापरलेली विद्युत ऊर्जा भागिले वेळ. वॅट. जेव्हा विद्युत धारेमुळे एका सेकंदात 1 जूल एवढे कार्य होते, तेव्हा वापरलेल्या विद्युत शक्तीस 1 वॅट म्हणतात. विद्युत ऊर्जेचे औद्योगिक क्षेत्रातील एकक 1 किलोवॅट तास असून त्यालाच 1 युनिट असेही म्हणतात. 1 किलोवॅट तास इतकी वीज वापरल्यास त्याला 1 युनिट असे म्हणतात. विजेच्या बिलावर विजेचा वापर युनिटमध्ये व त्याचे बिल दिलेले असते. जूलचा नियम. एखाद्या वाहकातून विद्युत धारा या कालावधीसाठी जाऊ दिल्यास त्यात निर्माण होणारी उष्णता ही विद्युत धारेचा वर्ग, वाहकाचा रोध आणि कालावधी यांच्याशी समानुपाती असते. विद्युत बल्ब, विद्युत इस्त्री, वितळतार इत्यादींचे कार्य विद्युत धारेच्या औष्णिक परिणामावर अवलंबून असते. एखाद्या वाहकातून विद्युत धारा वाहून गेल्यास त्यात उष्णता निर्माण होते, तसेच त्या वाहकाभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. यालाच विद्युत धारेचा चुंबकीय परिणाम असे म्हणतात व याचे संशोधन पहिल्यांदा हॅन्स ओरस्टेड यांनी केले. त्यांच्या सन्मानार्थ चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेचे एकक ओरस्टेड आहे. गॅल्व्हॅनोमीटर, ॲमीटर, व्होल्टमीटर यांचे कार्य विद्युत धारेच्या चुंबकीय परिणामावर आधारित आहे. उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम. समजा एखाद्या वाहकाला तुम्ही उजव्या हातात अशा रीतीने पकडले की अंगठा वाहकासोबत लांबलेला असून इतर बोटे वाहकाभोवती गुंडाळलेली आहेत. या स्थितीमध्ये जर तुमचा अंगठा विद्युत धारेची दिशा दर्शवत असेल तर वाहकाभोवती गुंडाळलेली इतर बोटे चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवितात. वाहकातील विद्युत धारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र, वाहकावरील विशिष्ट बिंदूजवळ निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र हे त्या वाहकातून वाहणाऱ्या विद्युत धारेशी समप्रमाणात असते. म्हणजेच विद्युत धारा वाढली की चुंबकीय क्षेत्राची तीव्रता देखील वाढते. वाहकातून वाहणाऱ्या विद्युत धारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र हे वाहकापासून अंतर वाढल्यास कमी होत जाते. वेटोळ्या तारेतील विद्युत धारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र. तारेच्या वेटोळ्यातून जाणाऱ्या विद्युत धारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र वर्तुळाच्या केंद्राजवळ सर्वाधिक असते. हे चुंबकीय क्षेत्र तारेच्या वेढ्यांशी समानुपाती असते. नालकुंतल. रोधक आवरण असलेल्या तांब्याची तार घेऊन कुंडलांची मालिका तयार केल्यास त्या दंडाकृती रचनेस नालकुंतल म्हणतात. नालकुंतलातून वाहणाऱ्या विद्युत धारेमुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय बलरेषा आणि पट्टी चुंबकामुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय बलरेषा सारख्याच असतात. चुंबकीय क्षेत्रातील वाहकावर कार्य करणारे बल. एखादा वाहक चुंबकीय क्षेत्रात ठेवल्यास त्यावर बल निर्माण होते. या बलाचा परिणाम विद्युत धारा, चुंबकीय क्षेत्र, वाहकाची लांबी, विद्युत धारेची दिशा व चुंबकीय क्षेत्राची दिशा यावर अवलंबून असते. याशिवाय या बलाची दिशा, विद्युत धारेची दिशा आणि चुंबकीय क्षेत्राची दिशा यातील कोनावर अवलंबून असते. विद्युत धारेची दिशा चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लंबरूप असल्यास हे बल सर्वाधिक असते.
विद्युतधारा व चुंबकीय क्षेत्र यांची दिशा समान किंवा परस्पर विरुद्ध असल्यास हे बल 0 असते. फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम. आपल्या डाव्या हाताचा अंगठा, दिशादर्शक बोट आणि मधले बोट परस्परांना लंब राहतील अशा रीतीने लांबवल्यास जर दिशादर्शक बोट चुंबकीय क्षेत्राची दिशा आणि मधले बोट विद्युतधारेची दिशा दर्शवित असेल तर अंगठा वाहकावरील बलाची किंवा गतीची दिशा दर्शवितो. विद्युत मोटार, चलित्र, इलेक्ट्रिक मोटार. विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करणाऱ्या उपकरणाला विद्युत मोटार म्हणतात. वाहक चुंबकीय क्षेत्राशी लंब असल्यास त्यावर जास्त बल प्रयुक्त होते. या तत्वावर याचे कार्य अवलंबून असते. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. विद्युत मोटरचे उपयोग. मिक्सर, ब्लेंडर, प्रतिशीतक, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, विद्युत पंखा, हेअर ड्रायर, टेप रेकॉर्डर, रेकॉर्ड प्लेअर, ब्लोअर, विद्युत कार, विद्युत क्रेन, उद्वाहक लिफ्ट, रोलिंग मिल, प्रिंटिंग प्रेस, विद्युत रेल्वे, पंप, संगणक इत्यादी. विद्युत चुंबकीय प्रवर्तन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. जेव्हा एका वाहकातील बदलत्या चुंबकीय क्षेत्रामुळे दुसऱ्या वाहकात विद्युतधारा प्रवर्तित होते त्याला विद्युत चुंबकीय प्रवर्तन म्हणतात. जर वाहक चुंबकीय क्षेत्रात गतिमान असेल किंवा स्थिर असेल आणि त्याच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र बदलत असेल तर वाहकात विद्युतधारा निर्माण होते, म्हणजेच विद्युतधारा प्रवर्तित होते. विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा शोध मायकेल फॅरेडे यांनी 1831 मध्ये, जोसेफ हेन्री यांनी 1830 मध्ये स्वतंत्ररित्या लावला. गॅल्व्हॅनोमीटर. विद्युत परिपथातील विद्युतधारेचे अस्तित्व ओळखण्यासाठी तसेच काही विद्युत मापन करण्यासाठी गॅल्व्हॅनोमीटरचा उपयोग करतात. सहसा गॅल्व्हॅनोमीटरच्या काट्याचे विचलन विद्युतधारेशी समानुपाती असते. गॅल्व्हॅनोमीटरच्या स्केलमध्ये शून्याची खूण स्केलच्या मध्यभागी असते आणि विद्युतधारा 0 असल्यास काटा शून्यावर असतो. विद्युतधारेच्या दिशेनुसार काट्याच्या विचलनाची दिशा ठरते. विशिष्ट रोध. विशिष्ट जोडणीत वापरून गॅल्व्हॅनोमीटरचे रूपांतर ॲमीटरमध्ये विद्युतधारा जोडण्यासाठी, व्होल्टमीटरमध्ये विभवांतर मोजण्यासाठी करता येते. फॅरेडेचा विद्युत प्रवर्तनाचा नियम. कुंडलातून जाणाऱ्या चुंबकीय बलरेषांच्या प्रमाणात बदल झाल्यास कुंडलामध्ये विद्युतधारा वाहू लागते आणि प्रवर्तित होते. फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम. आपल्या उजव्या हाताचा अंगठा, दिशादर्शक बोट आणि मधले बोट परस्परास लंब राहतील अशा रीतीने लांबवल्यास जर दिशादर्शक बोट चुंबकीय क्षेत्राची दिशा आणि अंगठा वाहकाच्या गतीची दिशा दर्शवित असेल तर मधले बोट प्रवर्तित विद्युतधारेची दिशा दर्शवते. दिष्ट विद्युतधारा, डायरेक्ट करंट आणि प्रत्यावर्ती विद्युतधारा, अल्टरनेटिंग करंट. एकाच दिशेने वाहणाऱ्या अदोलायमान विद्युतधारेला दिष्ट विद्युतधारा म्हणतात. तसेच समान कालावधीनंतर दिशा व परिमाण बदलणाऱ्या विद्युतधारेला प्रत्यावर्ती विद्युतधारा म्हणतात. विद्युत जनित्र, जनरेटर. यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणाऱ्या उपकरणाला विद्युत जनित्र किंवा जनरेटर म्हणतात. हे जनरेटर विद्युत चुंबकीय प्रवर्तनाच्या तत्वावर कार्य करते. दिष्ट विद्युतधारा निर्माण करणाऱ्या जनित्राला दिष्ट विद्युत जनित्र म्हणतात, तर प्रत्यावर्ती विद्युतधारा निर्माण करणाऱ्या जनित्राला
प्रत्यावर्ती विद्युत जनित्र म्हणतात. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 5. उष्णता. अप्रकट उष्मा लेटेंट हीट. स्थायूचे द्रवात, द्रवाचे वायूत तसेच स्थायूचे वायूत अवस्थांतर होताना स्थिर तापमानास उष्णता शोषली जाते किंवा उष्णता बाहेर पडते. या उष्णतेलाच अवस्थांतराचा अप्रकट उष्मा म्हणतात. ही उष्णता अधिक पदार्थाचे वस्तुमान या राशीला अवस्थांतराचा विशिष्ट अप्रकट उष्मा म्हणतात. एकक वस्तुमानाच्या स्थायूरूप पदार्थाचे पूर्णपणे द्रवामध्ये रूपांतर होताना स्थिर तापमानाला जी उष्णता शोषली जाते त्या उष्णतेला विलयनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा म्हणतात आणि त्या स्थिर तापमानाला पदार्थाचा द्रवणांक म्हणतात. एकक वस्तुमानाच्या द्रव पदार्थांचे पूर्णपणे वायूत रूपांतर होताना स्थिर तापमानाला जी उष्णता द्रवात शोषली जाते उष्णतेला बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा स्पेसिफिक लेटंट हीट ऑफ वेपोरायझेशन म्हणतात आणि त्या स्थिर तापमानाला पदार्थांचा उत्कलनांक म्हणतात. विशिष्ट अप्रकट उष्मा जूल पर किलोग्रॅम, एनर्जी पर ग्रॅम, किलोजूल पर किलोग्रॅम, किलो कॅलरी पर किलोग्रॅम या एककात मोजतात. पदार्थ द्रवणांक उत्कलनांक. पाणी द्रवणांक 0°C, उत्कलनांक 100°C. तांबे द्रवणांक 1083°C, उत्कलनांक 2562°C. इथिल अल्कोहोल द्रवणांक -117 किंवा -117°C, उत्कलनांक 78°C. सोने द्रवणांक 1063°C, उत्कलनांक 2700°C. चांदी द्रवणांक 962°C, उत्कलनांक 2162°C. शिस द्रवणांक 327.5°C, उत्कलनांक 1749. पुनर्हिमायन रिग्लेशन. दाब निर्माण केल्यामुळे बर्फ वितळतो व दाब काढल्यास त्याचा पुन्हा बर्फ होतो. या प्रक्रियेला पुनर्हिमायन म्हणतात. पाण्याचे असंगत आचरण ॲनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर. पाण्याचे तापमान 0°C पासून 4°C पर्यंत वाढवल्यास ते प्रसरण पावण्याऐवजी आकुंचन पावते. 4°C ला पाण्याचे आकारमान सर्वात कमी असते. पाण्याचे तापमान 4°C पुढे वाढल्यास पाण्याचे आकारमान वाढत जाते. 0°C ते 4°C या दरम्यान पाण्याच्या आचरणास पाण्याचे असंगत आचरण म्हणतात. पाण्याची घनता 4°C ला सर्वाधिक असते. पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास होपच्या उपकरणाच्या साहाय्याने करतात. दवबिंदू तापमान ड्यू पॉइंट. एका विशिष्ट तापमानाच्या असंपृक्त हवेचे तापमान कमी केल्यास ज्या तापमानाला हवा बाष्पाने पूर्णपणे संपृक्त होते त्या तापमानाला दवबिंदू तापमान म्हणतात. निरपेक्ष आर्द्रता ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. एकक आकारमानापेक्षा हवेमध्ये असलेल्या पाण्याच्या वाफेच्या वस्तुमानाला निरपेक्ष आर्द्रता म्हणतात. यासाठी किलोग्रॅम पर मीटर हे एकक वापरतात. सापेक्ष आर्द्रता रिलेटिव्ह ह्युमिडिटी. हवेच्या विशिष्ट आकारमानात व तापमानास प्रत्यक्ष उपलब्ध बाष्पाचे वस्तुमान व हवा संपृक्त करण्यासाठी लागणाऱ्या
बाष्पाचे वस्तुमान यांच्या गुणोत्तराला सापेक्ष आर्द्रता म्हणतात. या गुणोत्तराला 100ने गुणल्यास शेकडा सापेक्ष आर्द्रता मिळते. दवबिंदू तापमानाला हवेची सापेक्ष आर्द्रता 100% असते. उष्णतेचे एकक युनिट ऑफ हीट. उष्णता हे ऊर्जेचे एक स्वरूप असून त्याचे SI एकक जूल आहे. 1 किलोग्रॅम पाण्याचे तापमान 14.5 अंश सेल्सिअस पासून 15.5 अंश सेल्सिअस पर्यंत 1 अंश सेल्सिअसने वाढण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेला 1 किलो कॅलरी उष्णता म्हणतात. 1 ग्रॅम पाण्याचे तापमान 14.5 अंश सेल्सिअस ते 15.5 अंश सेल्सिअस पर्यंत 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेला 1 कॅलरी उष्णता म्हणतात. 1 किलो कॅलरी इज इक्वल टू 10⁻³ कॅलरी. 1 कॅलरी इज इक्वल टू 4.18 जूल. 1 किलो कॅलरी इज इक्वल टू 4.18 मल्टिप्लाय 3⁻³ 10⁻³ जूल. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. विशिष्ट उष्माधारकता स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी त्याला दिलेली उष्णता म्हणजे त्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता होय. याची एकके कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस, किलो कॅलरी पर ग्रॅम पर किलोग्रॅम डिग्री सेल्सिअस, जूल पर किलोग्रॅम डिग्री सेल्सिअस ही आहेत. पदार्थ आणि विशिष्ट उष्माधारकता किलो कॅलरीज पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस मध्ये. पाणी 1.0, पॅराफिन 0.54, रॉक. पदार्थ आणि विशिष्ट उष्माधारकता पाणी 1.0, पॅराफिन 0.54, रॉकेल 0.52, ॲल्युमिनियम 0.215, लोखंड 0.110, तांबे 0.095, चांदी 0.056, पारा 0.033. उष्णता विनिमयाचे तत्व. 2 भिन्न तापमानाच्या वस्तू उष्णतारोधक पेटीत ठेवल्यास त्या पेटीत बाहेरून उष्णता आत येणार नाही किंवा पेटीतील उष्णता बाहेर जाणार नाही. या स्थितीत उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता बरोबर थंड वस्तूचे ग्रहण केलेली उष्णता. कालांतराने दोन्ही वस्तूंचे तापमान सारखे होते. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 6. प्रकाशाचे अपवर्तन. प्रकाशाचे अपवर्तन रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या माध्यमात तिरकस जाताना प्रकाशाची दिशा बदलण्याच्या गुणधर्मास प्रकाशाचे अपवर्तन म्हणतात. विविध माध्यमात प्रकाशाचा वेग बदलत असल्यामुळे प्रकाश किरण एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात तिरकस जाताना त्यांची दिशा बदलत असते. अपवर्तनाचे नियम. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आपाती किरण व अपवर्तित किरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात. आपाती किरण, अपवर्तित किरण आणि स्तंभिका नेहमी एकाच प्रतलात असतात. दिलेल्या 2 पारदर्शक माध्यमांसाठी sin I व sin R यांचे गुणोत्तर नेहमी स्थिर असते. येथे I हा आपाती कोन असून R हा अपवर्तित कोन आहे. विविध माध्यमांचे निरपेक्ष अपवर्तनांक. माध्यम व अपवर्तनांक. हवा 1.0003, पाणी 1.33, केरोसिन 1.39,
टर्पेंटाईन ऑइल 1.47, क्राऊन काच 1.52, कार्बन डायऑक्साईड 1.63, माणिक लाल रत्न 1.76, हिरा 2.42, बर्फ 1.31, अल्कोहोल 1.36, फ्यूज्ड क्वार्ट्ज 1.46, बेन्झिन 1.50, खनिज मीठ 1.54, फ्लिंट काच 1.66, नीलरत्न 1.76, हिरा 1.42. वातावरणाचा प्रकाशाच्या अपवर्तनांकावर होणारा परिणाम. प्रकाशाच्या अपवर्तनामुळे उन्हाळ्यात रस्त्यालगत किंवा वाळवंटात मृगजळ तयार झालेले दिसते. तसेच होळीच्या ज्वालांच्या पलीकडे वस्तू हलताना दिसते. ताऱ्यांचे लुकलुकणे, ट्विंकलिंग ऑफ स्टार्स व वातावरणीय अपवर्तन. पृथ्वीपासून तारे खूप उंचीवर असल्याने त्यांचे स्वरूप प्रकाशाच्या बिंदुस्रोतासारखे दिसते. ताऱ्यांचा प्रकाश पृथ्वीच्या वातावरणात आल्यावर वातावरणाच्या सतत बदलणाऱ्या अपवर्तनांकामुळे त्याचे सतत अपवर्तन होत असते. हे प्रकाश किरण विरल माध्यमातून घन माध्यमात येत असल्यामुळे ते स्तंभिकेकडे झुकतात. त्यामुळे आकाशातील तारा त्याच्या मूळ स्थितीपेक्षा थोडासा वर असल्यासारखा भासतो. तसेच वातावरण अस्थिर असल्यामुळे ताऱ्याची आभासी स्थिती सतत बदलत असते. त्यामुळे पृथ्वीवरून ताऱ्यांचे निरीक्षण केले असता त्यांची प्रखरता सतत बदलताना दिसते. यालाच ताऱ्यांचे लुकलुकणे म्हणतात. ताऱ्यांच्या तुलनेत सूर्यमालेतील इतर ग्रह पृथ्वीपासून जवळ असल्याने त्यांचे स्वरूप प्रकाशाच्या असंख्य बिंदुस्रोतांच्या समूहासारखे असते. त्यामुळे ग्रहापासून येणाऱ्या प्रकाशाची प्रखरता तसेच त्यांचे स्थानही स्थिर राहते. त्यामुळे ग्रह आपल्याला लुकलुकताना दिसत नाही. दररोजचा लवकर होणारा सूर्योदय व उशिराने होणारा सूर्यास्त हे सुद्धा वातावरणीय अपवर्तनाचे परिणाम आहेत. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. प्रकाशाचे अपस्करण, डिस्पर्शन ऑफ लाईट. एखाद्या पारदर्शक माध्यमात प्रकाशाचे आपल्या घटक रंगात पृथक्करण होण्याच्या क्रियेला प्रकाशाचे अपस्करण म्हणतात. प्रकाशाचा रंगीत घटक असलेल्या पट्ट्याला वर्णपंक्ती म्हणतात. काही विशिष्ट परिस्थितीत प्रकाशाच्या पाण्याच्या लहान थेंबामुळे अपवर्तन, अपस्करण, आंतरिक परावर्तन व पुन्हा अपवर्तन झाल्यास इंद्रधनुष्य तयार होते. आपल्या डोळ्यांना ज्या विद्युत चुंबकीय प्रारणांची संवेदना प्राप्त होते त्या प्रकाशाची तरंगलांबी 400 ते 700 नॅनोमीटर असते. 1 नॅनोमीटर बरोबर 10⁻⁹ मीटर. तांबड्या रंगाची तरंगलांबी 700 नॅनोमीटर तर जांभळ्या रंगाची तरंगलांबी 400 नॅनोमीटर असते. आंशिक व पूर्ण आंतरिक परावर्तन, पार्शल अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्या प्रकाशातील काही भाग पहिल्या माध्यमात परत येतो. तसेच उरलेल्या भागाचे अपवर्तन होते. याला आंशिक परावर्तन म्हणतात. प्रकाश घन माध्यमातून विरल माध्यमात जाताना अपवर्तन कोन R हा आपाती कोन I पेक्षा जास्त असतो.
तसेच साइन आय आणि साइन आर हे गुणोत्तर स्थिर असते. जेव्हा आयच्या एका विशिष्ट मापासाठी आरचे मूल्य 90° असते तेव्हा या विशिष्ट मापास क्रांतिक कोन क्रिटिकल अँगल म्हणतात. त्यापेक्षा जास्त आपत्ती कोन असलेल्या प्रकाश किरणांसाठी आरचे माप 90° पेक्षा जास्त शक्य नसल्यामुळे ती किरणे घन माध्यमात परत येतात. या प्रक्रियेला पूर्ण आंतरिक परावर्तन म्हणतात. लिसन टू ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.